दोन दौरे सध्या चर्चेमध्ये आहेत. म्हणजे एक दौरा त्याच्या प्रभावामुळे चर्चेत आहे आणि दुसऱ्या दौऱ्यातला प्रभावाचा अभाव असल्यामुळे चर्चेत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येला प्रचंड भव्य प्रमाणातला असा दीपोत्सव साजरा होतो आहे, त्या ठिकाणी जात आहेत. त्यांचा दौरा त्या दृष्टीनं चर्चेमध्ये आहे. 28 वर्ष दीर्घ अशी न्यायालयीन लढाई लढल्याच्या नंतर ती जागा राम मंदिर न्यासाच्या ताब्यात आली आणि तिथं भव्य अशा राम मंदिराचं निर्माण होत आहे. त्यासोबतच अयोध्येला फार मोठ्या प्रमाणामध्ये नदीच्या काठावरती दीपोत्सव साजरा केला जातो. त्याची एक जी काही सगळं नियोजन केलं गेलेलं आहे योगी सरकारने, त्या सगळ्यासाठी मोदींचाच या ठिकाणी दौरा आहे. हा एक आणि त्याचा कसा प्रभाव आहे, माध्यम त्याच्याबद्दल कसं बोलणे, प्रत्यक्ष सत्तेवर जो माणूस आहे, देशाचा पंतप्रधान आणि मग त्या राज्याचा मुख्यमंत्री एकाच पक्षाचे आहेत, त्यांनी ठरवून एक धोरण हे करून त्या पद्धतीनं सातत्यानं त्या भागामध्ये म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था असो, बाकीचे विकासाचे प्रश्न असो, या सगळ्याच्या बाबतीमध्ये एक सुनिश्चित असं धोरण ठरवलं आणि त्याचा एक परिणाम म्हणून साजरा होणारा जो उत्सव आहे. काही जणांना असं वाटेल की कायदा आणि सुव्यवस्थेचा अयोध्येच्या ह्याच्याशी काय संबंध, पण एकाच वेळीस तो तर धाक दाखवलेलाच होताच, पण त्याच सोबतीला एक उत्सव साजरा करून एक संदेश दिला गेलेला होता, चांगला असा संदेश, की जो अहिल्याबाईच्या काळातली गोष्ट होती की मंदिरांचं पूर्ण जीर्णोद्धार झाला, घाट दुरुस्त केले गेले, त्या ठिकाणी शांतता नांदते, धर्मशाळा बांधल्या, त्याच्यानंतर लोकांच्या म्हणजे जेवणाची खाण्याची सोय झाली रस्त्यामध्ये, असं जर सगळं झालं तर हे सगळं झाल्याच्या नंतर त्याचा परिणाम असा होतो की त्या ठिकाणी शांतता नांदते. असा अहिल्याबाईच्या काळातला तो संदर्भ आहे. त्याचाच वेगळ्या पद्धतीनं अन्वयार्थ चालू काळामध्ये लावत मोदी आणि योगी डबल इंजिनच्या सरकारने त्या ठिकाणी ज्या पद्धतीने सगळ्या दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये, आतंकवाद्यांच्या विरोधामध्ये, स्थानिक जे गुंड होते त्यांच्या संदर्भामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये बळकट आणि भक्कम अशी धोरणं एकीकडे राबवली, त्याचे परिणाम दिसत आहेत. आणि दुसरीकडे त्याच जोडीला काशीचा प्रश्न असो, म्हणजे बनारसचा ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये तिथला विकास केला गेला, आणि आता अयोध्येचा असो. मी जी दुसरी तुलना करते उद्धव ठाकरेंची. उद्धव ठाकरे आता विरोधी पक्षनेते पण नाहीत. खरं तर त्यांनी राजीनामा दिला असं म्हणले, प्रत्यक्षात दिला नाही, पण त्यांनी विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद स्वीकारून ठामपणे या सरकारच्या विरोधात उभं राहायला पाहिजे होतं, पण त्यांनी पळपुटेपणा केला. विरोधी पक्षनेतेपद आपल्या दुसऱ्या एका याला दिलं, म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी मात्र स्वतः, आणि जेव्हा जबाबदारी असते टीका करायची तेव्हा मात्र आपण नाही राहिले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर त्यांची सत्ता गेल्याच्या नंतर किंवा त्यांच्या तोंडून सत्ता हिसकावून घेतल्याच्या नंतर त्यांनी पळ न काढता विधानसभेत ठामपणे उभं राहून विरोधी पक्षनेते बनून सरकारची लक्तरे काढली. अगदी जे सचिन वाजेचं जे प्रकरण होतं ते तर सगळं त्यांनी ज्या पद्धतीनं विधानसभेमध्ये काढलं आणि त्याच्यातून सरकारला अक्षरशः पळताबुई थोडी झाली. प्रत्यक्ष नंतर सचिन वाजेला तर अटकच झाली, की ज्यांचं हे बचाव करत होते. ही संधी स्वतः उद्धव ठाकरेंना होती. मी त्याच्या दोघांमधला फरक कसा करतोय, तिकडे मोदी पदावरती आहेत आणि मग दौरे करतात, आणि या ठिकाणी तुम्ही पदावर असताना तर काय केलं आणि काय नाही ती गोष्ट वेगळी. आता हे जे दौरे करता आहेत दुष्काळग्रस्त, म्हणजे ओला दुष्काळ आणि पीक कसे वाहून गेले त्याच्या बाबतीमध्ये, ते दौऱ्यांचा जो तपशील आलेला आहे तुम्ही जरूर वाचा, माध्यमांमध्ये उपलब्ध आहे. 5, 10, 15 मिनिटाचा फक्त वेळ दिलेला आहे. छत्रपती संभाजीनगर म्हणजे तेव्हाचा औरंगाबादला ते आता दौरा करतायत आणि त्या ठिकाणी त्यांनी जो वेळ दिला अतिशय अल्प आहे आणि त्याचा कुठलाच प्रभाव जाणवत नाही. विरोधी पक्ष नेता म्हणून ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी 2.5 वर्षाच्या मवियाच्या कालखंडामध्ये जसं सरकारला धारेवर धरलं होतं, मग आता तुमची जबाबदारी आहे, तुम्ही मुख्यमंत्री होता, सत्ता गेली, तुम्ही आता विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारायचं विधान परिषद. खरं तर आणखी ते विधान परिषदेचे सदस्य आहेत आणि त्यांनी ठामपणे सत्ता जशी तुम्ही राबवता त्याच पद्धतीनं सत्तेवर अंकुश ठेवायचं जे विरोधी पक्षाचं काम होतं ते करायला पाहिजे होतं, जे की तुम्ही तिकडे केलं होतं. आणि मी वरती मुद्दाम मोदींचं आणि योगींचं उदाहरण यासाठी देतो की त्यांच्यावर सातत्यानं ज्या गोष्टीसाठी टीका होत होती त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष त्यांनी करून योजनाबद्ध पद्धतीने एखादी गोष्ट केली, मग आता त्याच्यातला उत्सव साजरा करतायत. या ठिकाणी आपण बघितलं असेल की कोरोनाच्या काळामध्ये निमित्त झाले, सण साजरे करू नका, हे सगळं ठीक होतं. त्याचे निर्बंध उठल्याच्या नंतर सुद्धा साध्या निवडणूक घेण्याची गोष्ट असो ती पण महाविकास आघाडी सरकारला म्हणजे उद्धव ठाकरे सरकारला तेव्हा करता आली नाही. कुठल्याही मोठ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यांनी घेतलं नाही. कोरोनाच्या काळामध्ये
देशातल्या मोठमोठ्या विधानसभांच्या निवडणुका झाल्या. उत्तर प्रदेशची झाली, पश्चिम बंगालची झाली, तमिळनाडूची झाली, बिहारची झाली. 4 प्रचंड मोठी राज्ये. या 4 राज्याच्या विधानसभांच्या निवडणुका कोरोनाचं जे बहाणा करून यांनी इथली निवडणूक टाळली होती, तिकडं मुख्य निवडणुका झाल्या. पण आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था घेण्याची हिंमत महाविकास आघाडी सरकारने, उद्धव ठाकरेंनी दाखवली नाही. आता ते विरोधी पक्षात गेल्याच्या नंतर नेतेपद न स्वीकारता तिथेही पुन्हा त्यांनी जबाबदारी झटकलेली आहे. म्हणजे काय म्हणता येईल त्याला, जेव्हा संधी होती, प्रत्यक्ष सत्तेचं लोणी खायचं होतं, पद मिळवायचं होतं, बाळासाहेबांना वचन दिलं होतं की शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी बसवतील, तर त्यावेळेस मात्र स्वतः शिवसैनिक राहिला बाजूला, सामान्य स्वतः आमदार नसताना सुद्धा मुख्यमंत्री पद स्वीकारलं. आणि आता एखाद्या नेत्याचा जो कसोटीचा काळ असतो की तुम्ही विरोधी पक्षामध्ये असताना जोरकसपणे सर्वसामान्य लोकांची बाजू लावून धरून सरकारला अडचणीत आणायचं, अशा वेळी तुम्ही पळपुटेपणा केला. विधान परिषदेचा राजीनामा देतो म्हणले, प्रत्यक्षात राजीनामा दिलेला नाही, ते अजूनही आमदार आहेत. किंवा दुसरं खरं तर संधी अशी होती की तुम्ही आमदार आहात, तुम्हीच विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारायचं, विधान परिषदेमधलं ठामपणे उभं राहायचं तुम्ही, आणि सरकारला दाखवून द्यायचा एक विरोध कसा असतो, तेही यांनी केलं नाही. आता ते जे दौरे करतायत त्यांचं अधिकृतरित्या पद काय आहे? सर्वसामान्य तुम्ही शेतकऱ्यांना जाऊन भेटतात नेते म्हणून, ठीक आहे, प्रशासनाच्या दृष्टीनं तुमचं पद काय आहे? तुमचं पद काय विरोधी पक्ष नेते पद नाही, ते अंबरनाथ दानवे आहेत तुमच्या पक्षाचे जरी असले तरी. आणि तिकडे विधानसभेमध्ये अजित पवार आहेत. उद्धव ठाकरे यांचं पद काय आहे? जर ते विरोधी पक्ष नेता असले असते विधान परिषदेतले, आणि जर त्यांनी दौरे केले असते, तर त्याला जास्त अधिकृतरित्या शासनाच्या पातळीवर झाली असती आणि दखल घेण्याच्या पातळीवर झाली असती. पण ही संधी त्यांनी हुकवली. म्हणून आम्ही म्हणतोय की तो दौरा प्रभावी आहे मोदींचा. सगळं केल्याच्या नंतर मग उत्सव प्रियता आणि मग दीपोत्सव आणि मग दिवाळी आणि मग बाकीच्या गोष्टी याला महत्त्व येतं. आणि या ठिकाणी तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहात, या सगळ्या दुष्काळाची पाहणी करून त्याच्याबद्दलची एखादी श्वेतपत्रिका तुम्ही तयार करून सरकारच्या मागे लागायचं की बघा आता तुम्ही ही श्वेतपत्रिका सादर करा म्हणून, आकडेवारी तयार करून. हे काहीच न करता वरवरच्या गोष्टी करायच्या. दौऱ्यामध्ये सुद्धा अगदीशय जुजबी गोष्टी आहेत. ज्या पद्धतीने दौरा आखलेला आहे, जिथे प्रत्यक्ष नुकसान झालेलं आहे, त्या ठिकाणी नियोजन पद्धतीने भेटी देणे, समजून घेणे तो विषय. सोयाबीनचा जो पट्टा आहे तो पाण्याखाली गेलेला आहे, किंवा कांदे पाण्याखाली गेलेले आहेत नाशिक आणि त्या परिसरामध्ये, त्या ठिकाणी तुम्ही दौरा केलेला आहे का? दौरा आखलेला आहे का? म्हणजे काहीच चालू नाहीये. अगदी सत्ता गेल्याच्या नंतर सुद्धा आम्ही त्याचा उल्लेख आधी पण केला होता. आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा काय, तुम्ही काय ते हे करण्यास संपर्क अभियान काय, शिवसंपर्क अभियान काय, ज्याचा काहीच उपयोग नाही. अशा पद्धतीनं तुम्ही काय दौरे आखायला लागलात किंवा बाकीचं काही करायला लागलात. प्रत्यक्षामध्ये तुम्हाला संधी होती. तुम्हाला ही आता या आपत्तीमध्ये त्या आपत्तीचं पूर्णपणे व्यवस्थित सगळं आकलन करून घेऊन, समजून घेऊन ठामपणे तुम्ही जनतेच्या पाठीशी आहात, शेतकऱ्याच्या पाठीशी आहात, सर्वसामान्यांच्या पाठीशी आहात, हे दाखवून द्यायची संधी होती. जेव्हा हे वर तोंड करून असं म्हणतात की भाजपला ग्रामीण भागामध्ये नेण्याचं फार मोठं काम राजकीय दृष्ट्या जे काही केलं तर शिवसेनेने केलं, बाळासाहेबांनी केलं, तर मग आता तो ग्रामीण महाराष्ट्र, शेती सगळी पावसामुळे संकटात सापडलेली आहे. तुम्हाला ही संधी होती की शेतीचा जो पट्टा आहे ब्लॅक कॉटन सॉइलचा, ज्या खरीपाचं सगळ्यात जास्त नुकसान काळ्या मातीचा जो पट्टा आहे त्या ठिकाणी झालेला आहे, तिथे न जाता तुम्ही चालले कुठल्या भागामध्ये, दौरे कुठले करतायत, म्हणून त्याचा प्रभाव राहत नाही. त्या ठिकाणी एक सिद्ध होते. म्हणजे मी यासाठी फक्त महाराष्ट्रातलं उदाहरण दिलं नाही, देशातलं उदाहरण देतो आहे, कारण की यांनी राज्याच्या बरोबरीनं केंद्राच्या नावानं लाथा घालायला सुरुवात केलेली होती. केंद्राचं कसं चूक आहे आणि काय बोलायला सुरुवात केलेली होती. म्हणून मी ते केंद्रातलं उदाहरण दिलं की त्यांनी केंद्रात ठामपणे ठरवलं. त्यांच्या एका राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथ यांनी ते सगळी धोरणं राबवून दाखवली आणि त्याचा परिणाम म्हणून आता ते दीपोत्सव साजरा करतायत. आणि इकडे तुम्ही जे काही ठरवलं, मुळात तुम्ही काही ठरवलंच नाही, पण जे काही तुम्ही ठरवलं असेल, ठरवलं होतं, तेही त्या पद्धतीनं होताना दिसत नाही. राज्याची जी समस्या आहे त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही सखोल ज्ञान आहे आणि तुम्ही त्याचं निराकरण करण्यासाठी काही एक ठाम ठोस योजना सरकार पुढे ठेवतात, तेही दिसत नाहीये. फक्त एक हास्यास्पद असं चित्र समोर उभं राहतंय. तुम्हालाही वाटलं म्हणून तुम्ही पण कधी नव्हते घराबाहेर पडले
रस्त्यावरती उतरून काही लोकांना भेटण्याचं नाटक करतायत, याच्यातून फारसं काही निष्पन्न होईल असं मुळीच दिसत नाही. एक चालून आलेली संधी सर्वसामान्यांच्या पाठीशी आपण उभं राहतो हे दाखवायची, हे पण उद्धव ठाकरे यांनी गमावलेली आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.